नमस्कार. अहो बाकी कुठलं काय असणार, खादीचाच प्रवास की मनसोक्त अगदी. आणि आज मला जरा सकाळ सकाळी मासं खाऊ वाटलेलं, म्हणून मी मासं खायला आलो. आता ते कुठं खायला आलो ते सांगतोच, पण त्याच्या आधी एक गोष्ट सांगतो. कोल्हापुरातली माणसं एवढी खाण्याच्या बाबतीत हौशी आहेत काय, मासं खाऊ वाटली की डायरेक्ट कोकणात जाणार बघा. पण मी का गेलो नाही, कारण कोल्हापुरात आपलं मावरा हॉटेल तिथंच आता आले. तर ते मावरा हॉटेल झाल्यापासून का नाही असं मासं खाऊ वाटले की डायरेक्ट इकडे येते. अस्सल कोकणी पद्धतीची चव आणि जबरदस्त. ते आता तुम्ही इंट्रोमध्ये बघितलंच असेल कुठल्या कुठल्या प्रकारचं मासं खाल्यात आणि काय काय खाले. तर आता आपण डिटेलमध्ये बघू की चला. आता आज जाऊया आणि आत एक पाहुणा बसलाय. त्या पाहुण्यानं घोळ काय केलाय माहिती आहे. मला सकाळी म्हणलाय की मी मासं खाणार नाही, मी व्हेज खाणार. अरे या दाखवतो त्याला पण तुम्हाला. कॅमेरामन थडकला नाही ना काचला जरी यूज तो. तर त्याला ह्यो माईक देतो म्हणजे त्याच्या गप्पा सुद्धा आपल्यापर्यंत ऐका येतील. हे घ्या लावा. तर सांगितलेलं आहे प्रेक्षकांना पण तुम्ही ऐनवेळी घोळ केलेला आहे आणि व्हेज खाणार म्हणून सांगितलं. सगळं झालं. आता मी आलोच ठरवून, तरी पण तुम्हाला बऱ्यापैकी मावराच्या सगळ्या डिशेस माहीत आहेत. तुम्ही नेहमी येत असताय, इथलं कामच करताय म्हटल्यानंतर तुमच्या तोंडपाड आहेत. सजेस्ट करायचे तुम्ही आज. तर नेहमीची आपली सुरमई थाळी आहेच. सुरमई ती थाळी एक घेऊया. तर तुम्ही ट्राय कराच. त्यासोबत कुरकुरीत बोंबील पण एक मिळते आपल्या इथे. ओके, नवीन आले, मी खाल्लेलं नाही. खूप खूप भारी आहे. एकदा फक्त ते खाऊन बघा. ओके. सोबत आपल्या पापलेट रिशाडू म्हणून एक आहे. पापलेट रिशाडो. हा, हे ती काय जरा नवीन वेगळी, आले? थोडीशी वेगळी चव आहे. बरं. युनिक. ती गोव्यात जास्त करून फेमस आहे. ओके ते आपल्या इथं बरेच जण खातात. ओके. तो एक ट्राय करा. आता विवाला आपण सजेशन विचारलेच, तरी पण आता तुमच्यासाठी म्हणून मी मेनू कार्ड दाखवतो, बघून घ्या. तर अशा वेगवेगळ्या भरपूर प्रकारच्या डिश आहेत. ते तुम्हाला स्टार्टरमध्ये पण मिळणार आहेत, थाळीमध्ये पण मिळणार आहेत बघा. आणि हे लाऊंज आहे बरं का. तुम्हाला ड्रिंक्स वगैरे घ्यायचे असले तर ते पण इथं अवेलेबल आहेत. आणि माशाचे एवढे प्रकार म्हणजे अगदी फ्रेश. गणेश दादा म्हणजे हॉटेलचे ओनर अगदी सकाळ सकाळी कोकणात जाऊन फ्रेश फ्रेश मासे तुम्हाला इथं घेऊन येतात. आणि एवढ्या सगळ्या प्रकारचे तुम्हाला मासे इथं कोल्हापूरमध्ये बसल्या बसल्या खाऊ घालतात. जबरदस्त विषय आहे. कोकण आपल्या कोल्हापूरपासून जवळजवळ 150 किलोमीटर आहे, तरी पण आपल्या कोल्हापूरमधल्या मावरा हॉटेलमध्ये आपल्याला फ्रेश मासं खायला मिळतात. त्यामुळे आता कोळंबीची साफसफाई चालू आहे, त्यामुळे कुरकुरीत अशा कोळंबी आपल्याला खायला मिळणार आहेत. कोळंबीचे भरपूर प्रकार आपल्याला इकडे मिळतात. ही आता कोळंबीची ग्रीन चिली डिश व्हायला लागल्या. हे बघा पापलेट, फ्रेश असा पापलेट. आणि ही पापलेट रेशाडो म्हणून रेसिपी आहे गोव्याकडची फेमस, ती इथं आता तयार व्हायला. वा, हे बघा शिंपले. आपल्याला इकडं मावरामध्ये फ्रेश मासे खायला मिळतात. आता गॅसचा प्रॉब्लेम चालू आहे, तरीसुद्धा आपल्याला कुठल्याही प्रकारची कमतरता नाही. सगळं फ्रेश असं माशांचं जेवण आपल्याला मावरा हॉटेलमध्ये मिळते. तर माझा सगळा बेत आला आहे समोर. मला वाईट वाटते तुम्ही आज व्हेज जेवण आला, एवढं भारी भारी डिश आहेत. तुम्ही करा चालू. तर तुम्ही सजेस्ट केलं असलं तर हे आधी खाल्ले मी. अच्छा. म्हणजे हे जे प्रॉन्स ग्रीन चिली हे नाव मला आठवलं नव्हतं, जे नावानिशी माहीत नव्हतं, पण हे खाल्ले मी. खरोखर भारी आहे. तर खाऊन बुक काय आत्ता एक पब्लिकला सांगा कसं वाटतं. तशीच चव आहे, काही चेंज नाही. कोकणात बऱ्याच वेळेला प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे, आपण होमस्टेला जातो आहे. घरात जसं असते तसंच होमस्टे म्हणल्यावर घरचंच ना. तर ह्यावेळी चांगलं वाटलं म्हणून पुढच्या वेळी तिथंच गेलेलो असते, कारण तिने टेस्टच वेगळी करून ठेवलेली असते. म्हणजे हॉटेलमध्ये ज्या गोष्टी पाळल्या जातात ते घरात पाळल्या जात नाही. घरात कसं मोठीला घावल जेवढा मसाला टाक, जेवढे अवेलेबल असेल तसे त्या असं बऱ्याचदा होते. पण माझी फेवरेट आहे इथली. बेस्ट. व्हेजमध्ये काय काय? व्हेजमधली आपली पनीर थाळी स्पेशल आहे इथली. म्हणजे इथं स्पेशल ॲक्च्युली मासाच आहे, पण एखादा असतो ग्रुपमध्ये ज्याला व्हेज तुमच्यासारखा आहे. हां, माझ्यासारखं आहे. तसं मी आधी पण खातो इथं, पण यावेळी डॉक्टरांनी सांगितलं 6 महिने खाऊ नका म्हणून जरा चालू आहे. मला थाळीला यो बारका मासा दिला, तुला आवडला, याला घरला घेऊन जाऊ काय? आज तुम्ही सगळं सपवायचं आहे. खाणार घेऊ मला मी मासे खायचे म्हणून किती दिवसापासून विचार करत बसले. ते व्हिडिओचा पण एक हे जुळून आला आणि आज खायचं पण जुळून आलं. बेस्ट.
मस्त. आणि आपल्याला काय दिलं म्हणलं तुम्ही? बोंबील कुरकुरीत कुरकुरीत बोंबील. वा. हा हा, मोडताना पण कुर्र वाजलं बघा. हे ॲक्च्युली बरेच जण ऑर्डर करतात इथं. हे डीप फ्राय केलेलं असते. आणि जसं तुम्ही वेगवेगळ्या ब्रँडचे चिकन कुरकुरे वगैरे खाताय ना, त्या टाईप ही रेसिपी आहे. पण माशाचा हा कुरकुरीतपणा, टेस्ट पण जबरदस्त आहे. हा सॉस पण बघा तुम्ही कसं वाटते. सॉस बरोबर जास्त भारी लागायला लागले. मला कुरुम कुरुम आवाज पण येत असेल तुम्हाला. परत दाखवतो थांबा. आला काय? होते रेकॉर्ड होते तेवढा. पण तुम्हाला आता हे पत्ती किती दिवस? पुढचे 6 महिने. 6 महिन्यानंतर परत आहेच आपण. सरांना पत्ते आहे त्यामुळे खात नाही. सर भरपूर खातात. आता त्यांना जरी तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्यासारखं, तरी ते पर्याय नाही त्या गोष्टीला. आता मीच सगळं खाणार आहे, त्यांना अजिबात देणार नाही. असू दे. आणि एक तुम्हाला एक वेगळी डिश दाखवायची होती, ती जी गोव्यात फेमस आहे. तर विवानं जसं सजेशन दिलं तसं त्याप्रमाणे मागवलं आणि बघूनच मस्त वाटले. पापलेट रेशाडू गोव्याची फेमस. जसं तुम्ही मगाशी सांगितलं की थोडीशी अशी गोड थोडा सॉस पण असतो त्या. तिखट वगैरे असं आहे. आता टेस्ट घेऊन बघूया प्रत्यक्षात. जबरदस्त आहे. एक वेगळी टेस्ट आहे. म्हणजे नॉर्मल आपण खातोय पापलेट त्यापेक्षा एकदम म्हणजे आपण नेहमी खातच असतोय, पण जरा असं काहीतरी जरा वेगळ्या टेस्टचं खाल्लं की कसं जरा वेगळं. बरोबर. आता आत्मा सुद्धा म्हणत असणार आहे ना भारी गिरी. त्या पद्धतीने बारक्या पोरांना पण आवडू शकते हे गोडसर वगैरे असल्यामुळं. गोडसर आंबट त्याच्याबरोबर हे काय जरा कॉम्प्लिमेंटरी. ते कॉम्प्लिमेंटरी असते. हे नाही खाल्लं तरी चालते. मासा खावा, मस्त आहे. आता आपण जरा थाळीतले टेस्ट करूया. अहो तुम्ही खावा की. घ्या तुम्ही. तुम्ही चालू करा, आम्ही घेतो. तर इथली सुरमई फ्रेश असते बरं काय एकदम. हा म्हणजे फ्रेश असल्यामुळे त्याचं एक ते फील एक वेगळं. हा, कसं आहे मावरामधला मला जो मसाला आहे ना, गणेशदादांच्या आई स्वतः बनवतात ना मसाले. तर गणेशदादा कोण सांगतो? गणेशदादा हॉटेलचे मालक. म्हणजे अगदी छोट्या हॉटेलपासून आता ही दुसरी ब्रँच आणि ही तिसरी ब्रँच. टोटल 3 ब्रँच. टोटल 3 ब्रँच. त्यातली ही तिसरी ब्रँच. ही दुसरी आहे ऍक्च्युली. कनेरेवाडीतली तिसरी. म्हणजे टोटल 3. कुठली तरी एक दुसरी आहे. तर टोटल 3 ब्रँच आहेत महाराष्ट्राच्या. कुठल्या पण ब्रँचला जावा. एक जिल्हा परिषद जवळ आहे कोल्हापूरच्या. ती एकदम साधी मस्त अशी बैठक व्यवस्था. हे जरा असं तुम्हाला जरा असं फॅमिलीला घेऊन यायचं आहे, गर्लफ्रेंडला घेऊन यायचं आहे, जरा थोडासा प्रीमियम प्रीमियम फील, AC BC, तर इथे येऊ शकताय. आणि तिसरी ब्रँच तिकडं हायवेला आहे कागलकडं, कनेरीवाडी म्हणून गाव आहे. तर तिथं जाय ती. कुठंही जावा चव तुम्हाला हीच मिळणार बेस्ट. गणेशदादा आज काही कारणामुळे मला भेटले नाही तिथं आज. नाहीतर ह्या पाहुण्यांसोबत त्या पाहुण्यांना पण व्हिडिओमध्ये घेणार होतो मी. म्हणजे जरा ते माहिती कसं जरा प्रॉपर सांगतात. माशाच्या आतली माहिती गणेशदादा आपल्याला सांगतात. तर असं भारी भारी सी फूड तुम्हाला खायचं असेल तर तुम्ही एकदा नक्की मावराच्या कुठल्याही शाखेला भेट द्या. आणि आपली खाण्याची जर्नी इथं पुढं अशीच जाणार आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि पुढचा कुठला करू काय सजेशन असतील तर ते पण द्या. धन्यवाद.